हे गाइस, साताऱ्याच्या वेशीवरती आलोय. हे काच पठार आहे. ही आहे पाण्याची हे गाइस, मॉर्निंग. दिवाळीचा पहिला दिवस आहे. आज नरक चतुर्दशी आहे. सो हॅपी दिवाळी सगळ्यांना. मजा करा आणि कमी फटाके फोडा. उठणे, गुलाबजाम, अभ्यंग स्नानाची तयारी. हे गाइस, वेलकम टू माय डेली व्लॉग्स. सो लेट्स डू इट. सो हे आहे कारीट, जे मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं. हे सकाळी अभ्यंग स्नान केल्यानंतर फोडलं जातं डाव्या पायाच्या अंगठ्याने आणि ह्याची बी टीका म्हणून लावलं जातं. या ब्रेकफास्ट करायला दिवाळीचा. सो फायनली मी माझा ब्लॉगिंग सेटअप काढला आहे. माईक सुद्धा लावलेला आहे. ट्रायपॉड इज ऑन. डेअरिंग येत नाही आहे बट. पांढऱ्या हे लवकर चल. डेअरिंग करण्यासाठीच घेऊन आलोय. आय मीन घाबरायला होतं असं पूर्ण. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. इथं आमचं एक भात कचर आहे. ठीक आहे. तर ह्या एरियामध्ये एवढ्या वर्षात कधी घडलं नव्हतं, जे की म्हणजे असा प्रसंग आलाय. म्हणजे हा पूर्ण जो एरिया बघताय तुम्ही, हे भातकचर 1, भातकचर नंबर 2 असे 2 आहेत. ह्याच्यामध्ये एवढं मस्त भात आलेलं, डुकरांनी फुल मचवून टाकली. म्हणजे पूर्ण खेळलेत, लोळलेत, काय केले त्यांचं त्यांना माहिती. पूर्ण एरिया खराब करून टाकलाय. म्हणजे भात फक्त काढून बडवून आम्हाला भरडायचंच होतं. खाण्यासाठी रेडी होतं. इथे तुम्ही बघू शकताय. कुठे दाखवू मी तुम्हाला. हां, हे ऑलमोस्ट रेडी आहे. इथे पण सुरुवात केली आहे डुकरांनी. बट काहीतरी तोडगा काढायलाच पाहिजे आता लवकरच. आम्हाला करणं गरजेचं आहे काहीतरी. अशी अवस्था असते शेतकऱ्यांची. म्हणजे अशी बोलण्याची डेअरिंग आहे. पण बघूयात काय होतं. आज एकटी झालीस, दिसलीच नाहीस. फोटो नाही दाखवत नाही ग, बनवतोय दाखवायलाच. म्हणजे हा माझा 4था-5वा ठीक आहे. ऊन सुद्धा खूप पडत आहे, त्यामुळे कंडिशन खूप खराब होत नाही आली. पाणी आणि स्प्रिंग सीझन असल्यामुळे सुद्धा पानगळ आहे. हे बघा, अशी एंट्री मारली मी आणि मला खूप दिवसापूर्वीचा जो एक्सपिरियन्स होता तो जाणवला. तो काय तर हा आहे कवटी चाफा, फ्रेग्रन्सचा राजा आणि बागेचं सौंदर्य. हॅट्स ऑफ टू देम हू आर राईट नाव कन्सिस्टंटली व्लॉगिंग. बिकॉज मला असं वाटलं होतं खूप इझी आहे यार, आपण पण करू. म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांच्याकडे ट्रायपॉड अँड ऑल सगळं पूर्ण ब्लॉगिंग सेट आहे. बट ते करू नाही शकत आहेत. का करू नाही शकत आहे त्याचं त्यांनाच माहिती. का पण मी माझ्याकडून तुम्हाला सांगतो की असं आहे ना, की काही गोष्टी फक्त बोलतो आपण, करू नाही शकत. किंवा करायला लागल्यानंतर कळतं की नाही रे, ये तो नाही हो पाएगा यार. अशातला भाग आहे तो. सो डोंट कमेंट ऑन एनीवन. लुक फॉर यू, इट विल कम बॅक. नको का का बरं. हे गाइस
आईस आणि म्हशी. कधी पाऊस पडला थंडीच्या ऐवजी पाऊसच पडला एवढा. प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतो. साताऱ्याच्या वेशीवरती आलोय पाहुण्यांना घ्यायला. स्पेशल पाहुण्यांना घ्यायला गाडी आणली मोठी. घरातले बोलत होते की आम्ही बोलवलं असतं तर आलो नसता. म्हणजे तू म्हणजे मी त्यांना तेच बोलत होतो. स्पेशल गाडी असा विषय नाही. मज्जा गँग असल्याशिवाय मजा नाही लाईफ. दिसतोय नजारा रे. हे ना हे कास पठार आहे आणि हे तुमचं अजिंक्य तारा आणि पलीकडं बोट्टमरळी. बोट्टमरळी किती रांगाच्या. तर काही लोकांना प्रश्न पडतो झाडं पिशवीत येतात जमिनीत काय येत नाहीत. म्हणजे आमच्याकडेच नाही कुठूनही घेतली तरी. तर इथं बघा दगडांमध्ये कडुलिंबाची झाडं वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं सीझनल झाडं आलेली. मग या प्रश्नाचं उत्तर एवढंच असणार आहे की वेळेला पाणी वेळेला काळजी या गोष्टी जर मिळाल्या तर झाड कुठेही येऊ शकतं. असा काही प्रश्नच नाही राहत. सो फायनली आमचे पाहुणे आलेत भैया आणि श्रावणी. चला त्यांना घेऊयात आणि निघूयात घराकडे. भैयाला असतोय का आल्या आल्या सुरू आहे. बघू टाक चल. अरे बाकी थोडे ठेव नंतर मग संपवलास. सो ही आहे पाण्याची पंती. जर बघितली नसेल तर बघून घ्या. आम्हाला माहिती होतं बट आम्ही प्रत्यक्षात बघितली आहे. म्हणजे असं पाणी टाकून ती लाईट होते चालू होते. त्याच्यामध्ये काय मेकॅनिझम बनवलं आहे काय माहिती. बट इट्स टोटली इंटरेस्टिंग. सुतळी बॉम्ब 2 तुला काय आलो की थांब. अरे हे जरा लांब लाव की. तिथे लाव त्या सुक्या सुक्या जागेत. हा थांब थांब 1 मिनिट मला येऊ देत. ही बॉटल आपली तर फिक्स करून टाक. थांब थांब थांब. बॉटल मध्ये इथं बाण लावायचे आपल्याला. अरे तुझीच हवा निघते. दरे भैया आता ते चुटूर पुटूर दिली तुला. लागला लागला म्हणून तर मी लांब राहतो. अरे छोटसच आहे पण काय मस्त आहे रे. ओह शिट रॉकेटच होतंय रे म्हणून लांब लावायचं सुतळी बॉम्बला. बघ ना काय लाव ना. ती बॉटल घ्यायची बघ. ती बॉटल ठेवली तिथं. नाही वाकडं जात ते कधीच. इट्स अ रॉकेट यार. वाय डोंट यू अंडरस्टँड. हा ओह शिट रे खरंच वाकडा गेला. कसं काय. हे बघ हा बघ अजून पेटलेला आहे तसाच. ह्याला बघ ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय की अजून पण. बघ फुटायचा नाही ना. मला भीती वाटते माझ्यासोबत घडतंय असली तू. होय असा का सुळसुळत होता. असं फुसफुस फुसफुस केलं बघू. हा नाही लागला. मागे येऊन पालतीच होशील पूर्ण. हा बघ. अरे काय हे तुमचे आहेत का इथले आहेत माझ्याकडचे. पण काल तर चांगले वाजले. लाव तिथंच लाव जाऊन.
छोटा आहे पण मस्त कमाल करतोय. दूर जास्त झाला, आपण पोल्युशन करतोय भरपूर. आज पाऊस आला की काय बाजूला सर. वा वा वा. जास्त वर जात नाही ना म्हणून होतं तसं. पत्र्यावर कसं पळतोय. पुसला जा. हे ला हाय हाय हाय. दगड वगैरे उडायचं तोंडावर. अरे कधी फुटणार भैया? पुसकी आणलीस काय? आईला पक्की फुसकी यार. दूर खूप करत रे. केवढूच आहे यार. सुरू सुरू. मगाशी घेतला तिथं त्या शॉप मध्ये घेतला. हाय तिथं बॉक्स जा घेऊन ये. या वर्षी ठरवलेलं काय फटाके फोडायचे नाही. तुम्ही दोघं आला म्हणून फटाकडे आणले. हा लाव विजायच्या आत लाव लवकर. जास्त मस्ती नको हातात करूस. हे अरे आडवा कशाला ठेवलायस पागल? आता गाडीवर जाणार ते फालतूगिरी तुझी. चिंदीपणा तुझा झाला सगळा इकडे. उभा राहिला आपोआपच उभा राहिला. बघू माळ बनवतोस का? माळ बनवण्याचा प्रयत्न. लाव ह्या दिव्याला. थांब पेटलो तर. अरे बाई घेते जाऊन तिकडचं घे. अरे सारखे पैसे पाडू नको दे इकडे. तुला जास्त चिकाची हवाच निघाली. जाम मी पांढराच म्हणतो तुला. पांढरू पाय नाही लावत. तुम्हाला भिवून तो हे करतो. त्याच्या हवा निघा. पहिला नर्सरीसाठी ना. दुसरा बाहेर. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय गाईज.